श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्रीसरस्वत्यै नमः। श्रीगुरुभ्यो नमः। वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ गुरु माऊली की जय। श्री स्वामी समर्थ। श्रावण महिना सुरू आहे। आपण मागच्या वेळेस गोकुळाष्टमीची माहिती घेतली होती। गोकुळाष्टमी श्रीकृष्ण जन्म पार पडला आहे। आता याच्यानंतर श्रावण महिन्यामध्ये येणारे जे आहेत त्याच्यात महत्त्वाची म्हणजे श्रावणातली अमावस्या। येत्या सोमवारी सोमवती अमावस्या आहे। तीच अमावस्या पुन्हा मंगळवारी देखील सकाळी 7:30 पर्यंत आहे। ह्या अमावस्या पर्वणीच्या काळामध्ये सोमवारच्या दिवशी महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रावण महिना सुरू होताना देखील आपल्या साधू ऋषी मुनींनी जी आपल्याला पद्धत घालून दिली, जीवन पद्धत घालून दिली। श्रावणाच्या सुरुवातीला नागपंचमीला आपण जे नागांचा सन्मान करतो, सर्पजातीचा सन्मान करतो, तसंच श्रावणाची पूर्णत्व जे आहे ते आपल्या दैनंदिन उपयोगाला येणारा जो पशु आहे ज्याला आपण बैल म्हणतो, त्या बैल पोळ्याने श्रावण मासाची सांगता पूर्ण होते। आपल्या ऋषीमुनींचं खरं म्हणजे आपण कौतुक केलं पाहिजे की त्यांनी त्या काळामध्ये आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी देखील सहजगत्या शिकवल्यानंतर माणसाला समजतील याचा खात्री नसल्यामुळे त्याला धर्माचं, त्याला शास्त्राचं, त्याला विधीचं अधिष्ठान दिलं आहे आणि आपल्या सगळ्यांकडनं ते करून घेतलेलं आहे आणि आजही केलं जातं। बैल पोळ्या साजरा करण्याचा हेतू हा आहे की बैल हा प्राणी जो आहे तो वर्षभर माणसासाठी राबत असतो। शेतात असेल, मळ्यात असेल, बैलगाडीला जुंपलेला असेल, जिथे कुठे काम करत असेल, कदाचित कोणी कोलूच्या घाण्याला तेल गाळतात तिथे बैलाचा वापर करतात। अशा अनेक ठिकाणी की ज्या ठिकाणी बैलाच्या श्रम करण्याची जी क्षमता आहे त्याचा मनुष्य आपल्या सोयीसाठी वापर करून घेतो आणि मग त्या बैलाचा सन्मान व्हायला पाहिजे म्हणून श्रावणाच्या काळामध्ये भरपूर पाऊस झाल्यानंतर, शेतामध्ये पिकं डौलायला लागल्यानंतर या बैलांचा सन्मान केला जातो। या दिवशी ज्या शेतकरी बांधवांकडे बैलजोडी आहेत ते आपल्या बैलांची पूजा करतात, त्यांना रंगवतात, त्यांना सजवतात, त्यांचं कौतुक करतात, त्यांचे पाय धुतले जातात, पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो, अनेक प्रकारे त्यांची सेवा केली जाते। जे बैल आपली वर्षभर सेवा करतात त्यांचा सन्मान हा या ठिकाणी केला जातो। वैशिष्ट्य हे की बैल हा अतिशय प्रामाणिकपणे काम करणारा कष्टाळू प्राणी आहे। जर आपण पूर्वीच्या काळामध्ये बघितलं असेल तर घरापासून शेतापर्यंतचा रस्ता हा बैलाला पाठ असायचा, कारण तो प्राणी आहे, तो यंत्र नाही आहे। तर तो बरोबर समजा एखाद्या वेळेला शेतकऱ्याने घरातून जर बैला सोडून दिले, जा म्हणून सांगितलं तर ते बरोबर शेतात ज्या ठिकाणी बैलांची जागा आहे, गोठा आहे तिथे पोहोचतील आणि त्याच्या विरुद्ध व्हाईस वर्सा ज्याला म्हणतो, शेतातून जर बैलाला शेतकऱ्यांनी योग्य पद्धतीने जायला सांगितलं तर तो बरोबर घराच्या दारापासून उभा राहतो। इव्हन बैलगाडी हाकताना देखील शेतकऱ्यांचा नेहमीचा जो रस्ता असेल त्या ठिकाणी बैलांना फारशा सूचना द्यायची गरज पडत नाही। म्हणजे त्यांचा कासरा जो आहे तो असा ओढता उजवीकडे डावीकडे वळवण्यासाठी ते करायची गरज पडत नाही, कारण नेहमीचे रस्ते बैलांना पाठ जर झाले असेल ते त्याच्यावर सहजगत्या वाटचाल करतात। याच्यानंतर भाद्रपद सुरू होईल। भाद्रपदामध्ये हरितालिका, गणपती, गौरी हे सगळे उत्सव येतील। योग्य वेळेस आपण त्याची पुढच्या गुरुवारी सविस्तर माहिती घेणार आहोत। आता श्रावण महिन्यामधला आपल्या पोळ्याच्या दिवशी आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आपल्या केंद्रात असते म्हणजे महिनाभर जी भगवान शंकराची सेवा केली जाते ती पूर्णत्वाला जाऊन त्याची सांगता केली जाते। अमावस्येच्या दिवशी भगवान शंकराला जे आहे ते दही भाताचं लेपन केलं जातं, त्याचं नैवेद्य असतो आणि तो प्रसाद म्हणून सगळ्यांना वाटला जातो। असा केंद्रामध्ये होणारा जो उत्सव कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये भावी भक्त सेवेकरांनी आपला सहभाग नोंदवायला पाहिजे। आपला दुसरा जो भाग आहे तो म्हणजे सामान्य व्यक्ती ते सुसेवेकरी हा जो प्रवास आपण सुरू केलेला आहे हा प्रवास अतिशय संत गतीनेच करायचा आहे, कारण तो धर्म, कर्म, आध्यात्मिक प्रगती जी आहे ती वेगाने करून झटकन पडून आपटून असे नाही जमणार, तिला सावकाशच जायला पाहिजे। म्हणून आपण देखील सावकाश प्रत्येक टप्प्यावर थोडी थोडी माहिती घेत पुढे चाललो आहे। आपण केंद्राची रचना बघितली, केंद्रात जाऊन बसायची व्यवस्था बघितली, परंतु मुख्य प्रश्न हा आहे की आपण केंद्रात पहिल्यांदा कशासाठी आलो। कोणत्याही भाविक भक्त सेवेकरांना जर विचारलो की तुम्ही दिंडोरी प्रणित मार्गात का आणि कधी आणि कसे आले
सर्वसामान्य उत्तर एकच असतं की माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये असा एक प्रश्न निर्माण झाला होता आणि मग माझ्या परिचितांमध्ये माझे नातेवाईक असतील, मित्र असतील, शेजारी असतील, ओळखीचे असतील, जाणते असतील, ज्यांना माझ्याविषयी काळजी आहे, कळवळ आहे, असं कोणीतरी आहे ज्यांनी मला सांगितलं की बाबा रे तू दिंडोरी प्रेरित केंद्रात चल माझ्याबरोबर, किंवा तू त्या ठिकाणी जा, त्या ठिकाणी तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुला मिळेल. आणि हा अनुभूतीवर आधारित मार्ग आहे. पहिलं फाउंडेशन आमच्या सेवा मार्गाचं काय असेल तर अनुभूती आहे. सेवा मार्गामध्ये आल्या आणि अनुभूती आली नाही हे अशक्य आहे. कारण स्वामी सांगतात की अशक्य ही शक्य करतील स्वामी. जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय. एकदा स्वामींच्या दारात तुम्ही आले की तुमच्याकडे न्यून काही म्हणजे कमती काहीच राहत नाही, हे सत्य आहे. आणि मग आपला प्रश्न निर्माण होतो की प्रश्न काय असतात आणि ते कसे सोडले जातात. अगदी श्रीपाद श्री वल्लभांनी देखील कुरवपूर किंवा कुरुगड्डी जे म्हणतात त्या ठिकाणी जेव्हा अवतार कार्य करत होते त्यावेळेस देखील ते नियमितपणे भाविक भक्त सेवेकरांशी संवाद करायचे. त्यांचे जे प्रश्न असतील ते जाणून त्यांना सोप्या उपाययोजना सांगायचे. त्याच्यानंतर अत्यंत स्वामी समर्थ महाराज स्वतः अक्कलकोटात राहत असताना देखील गुरुमाऊली स्वतः देखील व्यवस्थित आपल्याला समजून सांगतात की स्वामी तिथे एका जागी कधीच राहत नव्हते. कारण स्वामी ग्राम अभियान करत होते, जे आज गुरुमाऊलींनी खांद्यावर घेतलेले ग्राम अभियान, जे की अतिशय एक मोठी अशी योजना आहे आणि ती अतिशय यशस्वीरित्या सगळ्या ठिकाणी काम करते आणि वेगाने वाढत आहे, ते म्हणजे ग्राम अभियान. ते ग्राम अभियान म्हणजे काय, तर प्रश्नोत्तराचा एक त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा असतो की त्या मार्गाने गेल्यानंतर प्रश्न सुटायला लागले की लोक आपोआप केंद्रात यायला लागतात. कारण की महाराज जेव्हा प्रश्न सोडवतात तेव्हा आपोआपच त्या ठिकाणी एक स्वामींमध्ये आणि भक्तामध्ये सेवेकराच्या दिशेने वाटचाल होऊन मार्ग होऊन त्या ठिकाणी एक नवीन नातं स्थापन केलं जातं. तर ह्या वाटचालीमध्ये महत्त्वाचा टप्पा हा आहे की प्रश्नोत्तरासाठी महाराजसुद्धा त्यावेळेला ग्रामविभाग करायचे. पिठले महाराज जे ते नाशिकला जेव्हा राहत असत, गोदावरीच्या काठावरती एक बेळवाडा नावाचा एक वाडा होता त्या काळामध्ये. तिथे वरच्या गच्चीवर एक पत्र्याची अशी छोटीशी खोली होती. त्या ठिकाणी ब्रह्मभूत पिठले महाराज राहत असत. आणि परमपूज्य पिठले महाराजांचं वैशिष्ट्य हे होतं की त्यांना चर्मचक्षू नव्हत्या. त्याचे कारण देखील खूप महत्त्वाचं आहे बरं का, अतिशय सद्य समजून यासारखं आहे की ब्रह्मभूत पिठले महाराज जेव्हा कार्यरत होते त्यावेळेला त्यांनी हिमालयामध्ये जाऊन तपश्चर्या त्यांच्याकडनं स्वामींनी करून घेतली होती. आणि घडलं काय होतं की पिठले महाराजांनी हट्ट धरला होता की दत्त महाराज मला तुमचं दर्शन पाहिजे, मला तुमचं मूळ रूपात दर्शन पाहिजे. स्वामींनी दत्त महाराजांना समजून सांगितलं, अरे बाबा हे तुला सहज होणार नाही. पण हट्ट, आता बाल हट्ट, राजहट्ट, स्त्री हट्ट तसा भक्त हट्ट आहे. आणि भगवान दत्तात्रय जे आहेत ते सगळ्या भाविक भक्तांचे हट्ट देखील पुरवतातच. मग भगवान दत्तात्रयांनी पिठले महाराजांचा हा हट्ट पुरवायचं ठरवलं. आणि जेव्हा त्यांनी मूळ रूपामध्ये दर्शन द्यायचा प्रयत्न केला, पिठले महाराजांनी खाली असं मान घातली आणि असं हळूहळू वर बघायला सुरुवात केली. ते तेज जे आहे ते पिठले महाराजांच्या चर्मचक्षूंना सहन झालं नाही. परिणाम काय झाला की पिठले महाराजांचे जे लौकिक नेत्र होते, डोळे होते, चर्मचक्षू ज्याला म्हणतो किंवा आपण जे आपल्याला दिसणारे डोळे जे आहेत, अंत्यचक्षू तर त्यांचे सुदृढ होते आणि ते आणखीन शेवटपर्यंत मजबूत तर होतेच होते आणि आजही साक्षी रूपाने असतील आहेतच. पण चर्मचक्षू जे येतं त्या चर्मचक्षूची दृष्टी त्यांची मात्र त्या ठिकाणी त्या तेजामध्ये निघून गेली. आणि मग पिठले महाराजांचे नशिबी जे आपण लौकिक भाषेत ज्याला आंधळ आयुष्य म्हणतो तसं आलं त्यांच्या वाट्याला. आणि मग ते त्या लौकिकदृष्ट्या चर्मचक्षू नसलेल्या अंधावस्थेमध्ये ते नाशिकला राहत असत. आणि बेळेवाड्यावरून पंच उषक काळी पिठले महाराज गोदावरीवर जात. गोदावरी गेल्यानंतर त्या ठिकाणी आपलं अन्निक कर्म उरकल्यानंतर ब्रह्मभूत पिठले महाराज जे ते त्या ठिकाणी प्रश्नोत्तर करत असत. हा प्रश्नोत्तर हा पिठले महाराजांनी स्थापन दिलेला एक अतिशय प्रभावी मार्ग आहे. पिठले महाराजांनी मोरेदादांना देखील हाच प्रश्नोत्तराचा मार्ग सांगितला आणि मोरेदादांच्या असेपर्यंत त्यांनी त्या मार्गातून अनेक लोकांचे प्रश्न सोडवले. त्याच्यानंतर गुरुमाऊलींनी ही धुरा जेव्हा हातात घेतली वयाच्या 33व्या वर्षी 1988 साली, तेव्हापासून आजपर्यंत परमपूज्य गुरुमाऊलींनी देखील प्रश्नोत्तराच्या माध्यमातून हजारो लाखो करोडो लोकांचं भलं केलेलं आहे. कसं शक्य आहे हो? आपल्याला माहिती आहे की परिसाचा स्पर्श झाला की लोखंडाचं सोनं होतं. तसं गुरूंचा स्पर्श झाला की सामान्य माणसाचं भाविक भक्त सेवेकऱ्यात मोठं परिवर्तन होतं आणि सेवेकऱ्यातून सुसेवेकरी घडतो. हा सुसेवेकरी काय करू शकतो? हा परमपूज्य गुरुमाऊलींच्या कार्यामध्ये आपला हातभार लावू शकतो. परमपूज्य गुरुमाऊलींनी मोरेदादांनी केलं काय आहे तर प्रश्नोत्तर करणारे सेवेकरी निर्माण केले.
मी एकट्याने सगळ्यांचे प्रश्न सोडवू म्हटलं तर आजच्या व्यावहारिक जगामध्ये गुरुमाऊलींना, मोरेदादांना हे व्यवहारामध्ये शक्य नाही. प्रश्न तेच सोडवतात, परंतु माध्यम म्हणून त्या ठिकाणी परमपूज्य गुरुमाऊली ह्यांनी सेवेकऱ्यांचे प्रत्येक केंद्रामध्ये, प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक खेड्यामध्ये, शहरामध्ये, तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी एक फार मोठं नेटवर्क उभं केलेलं आहे. हे प्रश्नोत्तर करते सेवेकरी जे आहेत ते जेव्हा सेवेकरी प्रश्नोत्तरासाठी बसतात, आपण बघितलं असेल की समोर स्वामी महाराजांचा दरबार असतो आणि सेवेकरी जे आहे तो प्रश्न सोडवायला बसल्यानंतर त्याच्यासमोर एखादा पाठ म्हणा, चौरंग म्हणा, एखादा काहीतरी असे ठेवले असते की ज्याच्यावरती तो बसून त्या ठिकाणी जर पिढी असते तशा पद्धतीने तो काम करतो. त्याला बसायला एक आसन असतं, कारण की दगडावर बसून सेवा करता येत नाही, फरशीवर बसून सेवा करता येत नाही, म्हणून एक आसन त्याच्यासाठी असतं. आणि त्याच्या शेजारी एक रिकामं आसन ठेवलेलं असतं. रिकामं आसन कशासाठी असतं? कल्पना केली असते की स्वामी समर्थ महाराज स्वतः ह्या आसनावर बसले. हे रिकामं आसन नाही आहे, दिसणारा डोळ्यांनी रिकामं दिसतं, पण ते तसं नसतं, दिसतं तसं नसतं, म्हणून जग फसतं म्हणतात तसं आहे. पण या आसनावर स्वामी महाराज स्वतः बसलेले असतात. भाविक भक्ताच्या समोर जो सेवेकऱ्यांसमोर जो भाविक बसलेला आहे तो त्याचा वैयक्तिक प्रश्न विचारतो, पण त्या प्रश्नाचं उत्तर मात्र स्वतः स्वामी महाराज देतात. आणि निमित्त रूपाने तिथे बसलेला सेवेकरी जो आहे तो सांगितलेलं उत्तर स्वामींनी त्याला फक्त भाविकांना कागदावर लिहून देतो. आणि त्या जर स्वामींनी दिलेली ही सेवा केली तर आपला प्रश्न निश्चितपणे सुटतो, मार्गी लागतो. असा रोकडा अनुभव अनेकांचा आहे, माझा देखील आहे. हा विषय खूप सुंदर आहे आणि या विषयात आणखी खूप पुढे आपल्याला माहिती घ्यायची आहे. वेळेचं बंधन पाळून आधी ते थांबूयात. एकच विनंती आहे की हे ज्ञान गुरूंचं देणारे गुरु, त्याचा प्रचार करणारे गुरु, प्रसार करणारे गुरु आणि सगळे करणारे गुरुमाऊली जे आहेत त्यांना वंदन करून आपल्याला विनंती करतो की ज्ञान घरोघर पोहोचण्यासाठी, घराघरामध्ये स्वामी आणि गावागावात केंद्र हे माऊलींचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण फक्त शेअरचं बटन दाबायचं आहे. आपण ह्या पेजला लाईक करायचं आहे, फॉलो करायचं आहे, आपल्या काही अपेक्षा असतील त्या कॉमेंट्समध्ये सांगायच्या आहेत आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे अशी आपल्याला विनंती करून वाणीला विराम देतो. श्री स्वामी समर्थ. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली की जय. श्री स्वामी समर्थ.